नमस्कार मंडळी, आपल्या ऋषिता भक्ती अँड कला चॅनेलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या संस्कृतीतील एक अतिशय पवित्र आणि आनंदाचा सण म्हणजे मकर संक्रांती. मकर संक्रांत हा सण दरवर्षी 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. याच दिवसापासून सूर्याचा उत्तरायण प्रवास सुरू होतो. उत्तरायण काळात आपल्या शास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानले जाते. मकर संक्रांतीला खगोलदृष्ट्या खूप महत्त्व आहे. या दिवसापासून दिवस मोठे आणि रात्री लहान होऊ लागतात. सूर्यदेवाला ऊर्जा, आरोग्य आणि जीवनाचा स्रोत मानले जाते. या दिवशी सूर्याला अर्घ्य देणे पुण्यकारक मानले जाते. मकर संक्रांती म्हटले की आठवतो तो तिळगुळ. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, ही सुंदर परंपरा आहे. तीळ आणि गूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. महिलांमध्ये हळदीकुंकू समारंभ केला जातो. नववधूंना मान दिला जातो आणि उखाणे घेतले जातात. या दिवशी लहान मुले मोठ्या उत्साहाने पतंग उडवतात. आकाशात रंगीबिरंगी पतंगाची शोभा दिसते. कापला कापला असे आनंदाचे आवाज सर्वत्र ऐकू येतात. हा सण लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आनंद देतो. भारताच्या वेगवेगळ्या भागात मकर संक्रांती वेगवेगळ्या नावांनी साजरी होते. पंजाबमध्ये लोहडी, तमिळमध्ये पोंगल, आंध्र प्रदेशमध्ये संक्रांती, आसाममध्ये भोगली बिहू म्हणून हा सण साजरा होतो. मकर संक्रांतीला दानधर्माला खूप महत्त्व आहे. या दिवशी अन्न, वस्त्र, धान्य दान केल्याने पुण्य मिळते असे मानले जाते. स्नानदान केल्याने मन आणि शरीर शुद्ध होते. मकर संक्रांती आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते. कटुता विसरून गोड बोलायला शिकवते. नात्यामध्ये प्रेम, आपुलकी आणि एकता वाढवते. निसर्गाशी जोडणारा हा सण आहे. मित्रांनो, मकर संक्रांतीचा हा पवित्र सण आपल्या जीवनात आरोग्य, आनंद, समृद्धी आणि सकारात्मक घेऊन येऊ. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा.